नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो आपण छान असाल, व्यवस्थित असाल. आज एक नवीन कविता आपल्यासमोर आणतोय. तशी बऱ्याच काळापूर्वी लिहिली होती. माझा एक अनुभव म्हणून त्या कवितेकडे पाहतो. कवितेचं शीर्षक आहे बार. आपण म्हणाल बार म्हणजे काहीतरी वेगळं असेल. नक्कीच थोडाफार वेगळा प्रकार आहे, आपल्याला विचार करायला लावणारा. आणि आपण काय करतो, काय जगतो ते व्यवस्थित सिंहावलोकन करायला लाव, किंवा कसं काय करायला हवं. तर सुरुवात करतो. बार. कोल्ड्रिंक, चना ड्राय किंवा दुसरं काही मागून. कोल्ड्रिंक, चना ड्राय किंवा दुसरं काही मागून सहज म्हणून बसायला हवं. सहज म्हणून बसायला हवं. केव्हा तरी असंच बारमध्ये जायला हवं. केव्हा तरी असंच बारमध्ये जायला हवं. कान डोळे उघडे ठेवून, कान डोळे उघडे ठेवून मंद अंधाऱ्या कोलाहलात, कान डोळे उघडे ठेवून मंद अंधाऱ्या कोलाहलात स्वतःच्या आवाजाला ऐकता यायला हवं. स्वतःच्या आवाजाला ऐकता यायला हवं. कधीतरी त्रयस्थ होऊन बारमध्ये जायला हवं. कधीतरी त्रयस्थ होऊन बारमध्ये जायला हवं. काय मिळवतात तिथे जाणारे? काय मिळवतात? काय मिळवतात, काय हरवतात? कित्येकांच्या विखुरलेला आनंदाला, कित्येकांच्या विखुरलेल्या आनंदाला, चेहऱ्यावरील दुःखांना, कित्येकांच्या विखुरलेल्या आनंदाला, चेहऱ्यावरील दुःखांना आपलं समजून विचारात घेता यायला हवं. आपलं समजून विचारात घेता यायला हवं. न पिता, न पिता कधीतरी बारमध्ये जायला हवं. न पिता कधीतरी बारमध्ये जायला हवं. आता तुम्ही म्हणाल की इथे का परत जायला हे सांगतायत? त्याच्या गोष्टी पुढे क्लिअर होतील. ज्ञान सौद्यांचा हा बाजार, ज्ञान सौद्यांचा हा बाजार कधी अय्याशीचा मुक्काम असतो येथे. ज्ञान सौद्यांचा हा बाजार कधी अय्याशीचा मुक्काम असतो येथे. उच्चभ्रूंच्या हलक्या, उच्चभ्रूंच्या हलक्या आणि सामान्यांच्या मोठ्या, उच्चभ्रूंच्या हलक्या आणि सामान्यांच्या मोठ्या, आणि सामान्यांच्या मोठ्या बातांना ऐकायला हवं. लक्षात? उच्चभ्रूंच्या हलक्या आणि सामान्यांच्या मोठ्या बातांना ऐकायला हवं. उतरवून वेश आपला, उतरवून वेश आपला बारमध्ये जायला हवं. उतरवून वेश आपला बारमध्ये जायला हवं. पुढच्या वेळी खास आहे. दूध नाही मिळत ना दुधाने धुतलेला, दूध नाही मिळत ना दुधाने धुतलेला, सापडतो येथे केवळ प्यायलेला, सापडतो येथे केवळ प्यायलेला, तरीही नशा दोघांना. दूध नाही मिळत ना दुधाने धुतलेला, सापडतो येथे फक्त प्यायलेला, सापडतो येथे केवळ प्यायलेला, तरीही नशा दोघांना. गमत आहे. तरी नशा दोघांना. पिऊन एकाला आणि ऐकून दुसऱ्याला, पिऊन एकाला आणि ऐकून दुसऱ्याला. नशेत या झिंकता यायला हवं. नशेत या झिंकता यायला हवं. डोकवायला स्वतःमध्ये कधीतरी बारमध्ये जायला हवं. डोकवायला स्वतःमध्ये कधीतरी बारमध्ये जायला हवं. मित्रांनो, मी दारू किंवा नशेच्या कोणत्याही पदार्थाचं उदात्तीकरण किंवा समर्थन करत नाही. परंतु कधी प्रसंगी गेलो असेल, अर्थात गेलोच आहे म्हणून लिहू शकलो, त्यावेळेला ह्या काही गोष्टी जाणवल्या. वाटलं की कुठेतरी शब्दात मांडून 4 लोकांपर्यंत पोहोचू आणि आपली अनुभूती लोकांना
ऐकवू म्हणून हा प्रपंच. आपल्याला ही कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.